काय घेताय कन्फर्म करा, कन्फ्युजन नको. आरके बॉयज टॉस विन बोरीचा माल आणि फिल्डिंग. एक कन्फ्युजन नको, तुम्ही लवकर घ्या, लवकर तो या पटापट. लवकर हॅलो हॅलो, स्पीड अप करायचा आहे. आणि बोरीचा माल दोन्ही संघाने या वेळेचा जो आपल्याला अभाव आहे त्याचा लक्ष ठेवून, त्याची जाणीव ठेवून सामने आपल्याला खेळवायचे आहेत. दोन्ही संघाने लवकरात लवकर सामने आपले कसे पूर्ण होतील याचा प्रयत्न करायचा आहे. स्पीड अप करायचा आहे दोन्ही पंचांनी. लगेचच आरसीसी संघाला विनंती करतो, आपण क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचा आहे. कर्णधार आकाश बाटे थोडंसं सहकार्य जरा फास्ट करायचं आहे. एक वरचा सामना असेल 2024 पर्व तिसरे. कोण होणार विजेता, आरसीसी गवळवाडी की आरके बॉईज बोरीचा माळ? विनायक दगडू महाडिक यांच्याकडून एक गोल्डन चान्स आलेला आहे या फायनल साठी. 3 चेंडू 3 षटकार जर कोणी मारले तर मात्र रोख रक्कम 1001 रुपये. मैदानाच्या बाहेर व्हायचं आपण, दोन्ही संघाची थोडंसं मैदानाच्या बाहेर व्हायचं आपण. फायनलचा सामना चालू आहे मित्रांनो. आतापर्यंत कुठल्याही गोष्टीचा वादविवाद झालेला नाही आहे आणि परिपूर्ण सामने होतात. एक अभिमानाची गोष्ट वाटते या टुर्नामेंटमध्ये. तळा तालुक्याच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या मॅच कुठल्याही गोष्टीचा वादविवाद न होता सामने परिपूर्ण होत आहेत. या पंचांचं देखील अभिनंदन करावं लागेल, कुठला अचूक निर्णय देऊन परिपूर्ण सामने फायनल पर्यंत पोहोचवलेत. सूरज, नक्कीच एक सांगायला आवडेल, तुषारच्या बाजूने आरके बॉईजने टॉस विन झाला आणि फलंदाजी घेतली. थोडंसं काय त्यांना निर्णय चुकल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षणासाठी जात होते. काय त्यांचं प्लॅनिंग असेल या फायनलसाठी, कारण सागर मागावकर षटकारांचा किंग मानला जातो आणि फलंदाजी त्याच्या जोरावर घेतलेली आहे. काय वाटतं तुला? नाही, जर बघायला गेलो तर मात्र आता इथे अंधार आणि उजेडाचा खेळ आहे. आता मात्र पहिली फलंदाजी करून जेवढ्या धावा जोडता येतील तेवढा तो प्रयत्न असेल टॉस विन होऊन. नक्की म्हणजे समुद्राला भरती ओटी देखील असते, हे लक्षात ठेवावं लागेल. सागर जर तेवढाच मजबूत फलंदाज असेल तर तेवढी आता गोलंदाजीचा निर्णय त्यांनी चेंज केला. नितीन गोलंदाजी प्रथम स्ट्राईकला यायचा, पण आता निर्णय मात्र फायनलला चेंज केल्याने एका ओव्हरसाठी गोलंदाज विशाल रिकामेला आमंत्रित केलंय. काय असेल? विशाल सागर आणि हा पहिला चेंडू डीप स्कोरलेगच्या डोक्यावरून झालेला दणदणीत आणि खणखणीत गोपालकृष्ण चषकचा हा षटकार. श्रीकृष्ण चषकचा पहिला षटकार जातोय सागरच्या बॅट मधून. छत्रपतींचा छावा आणि फायनल मध्ये संघाला मिळू द्या 6 धावा. कोशिश करणे पुढे काय वाटतं तुला? सागरने मला वाटतं तुफानासारखी फलंदाजी करायला केलं. माझ्याकडून हॅट्रिक मारेल त्याला. दुसरा चेंडू मात्र इनसाइड आउटचा चांगला फटका तिथे फिल्डर आहे. क्षेत्ररक्षक होईल, थ्रो होईल तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्यात यशस्वी होते, तो म्हणजे सागर. महाराष्ट्र यादवचारी ट्रस्टचे मुंबईचे खजिनदार जर हॅट्रिकची षटकार मारली तर 1000 रुपयाची रोख रक्कम ते देणार आहे. सागर महागावकराला याचा चान्स घेतोय काय पाहूया, कारण ते चान्स घेण्याचा चान्सेस सागरकडे आहे. सूरज, तुला काय वाटतं, सागर मारू शकतो षटकार 3 लगातार? कुठेतरी एक चान्स होता, परंतु ह्या दुसऱ्या बॉलवर जे 2 धावांचा एक त्याने स्कोर केला त्याच्यानंतर कुठेतरी ती शक्यता राहून गेली की काय असं वाटायला लागलं. परत एकदा उंचावलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने, डीप लॉंगॉनच्या दिशेने, आणि तिथे कुठेतरी मात्र मिस फिल्डिंग होते. परत 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय. सागर महागावकर जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवताना आपल्याला दिसत आहे. सूरज, मगाशी मला वाटतं सँडी दिवेकर यांनी सांगितलं सागर महागावकर काल आजारी होता, पण त्याच्यात पंच निर्णय देत आहे शॉर्ट रन. एक शॉर्ट रन आहे, कारण सागर मागावकर आजारी असताना देखील आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी खेळतोय, कारण त्याची जर्सी गावाची आपल्या परिधान केलंय. त्या जर्सीसाठी मला वाटतं खेळत असेल कदाचित. बोरीचा माळ वर्सेस आरसीसी गवळवाडी. सागर डीप चेंडू होता, काहीसा खोलवर टाकलेला टप्पा होता, डाऊन द ग्राउंड मारलेला फटका, परंतु त्यातही 2 धावा घेण्यात यशस्वी होतंय. कुठेतरी फिल्डर कमी पडतायत की काय असं वाटायला लागलंय आरसीसी गवळवाडी या संघाचे.
4 चेंडूच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्येवर धावा लागतात, त्या म्हणजे या फायनल मध्ये श्रीकृष्ण चषक 2024 11 बिनबाद 11 धावा बोरीचा माल की आरसीसी गवलवाडी. कोण होणार महाविजेता? थोड्याच वेळात आपल्या समोर असेल रिझल्ट. नक्कीच सागर भागावकराला 2 बॉलमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. यारकर गोलंदाजी केली होती पण चांगला समाचार घेतला सागर भागावकराने आणि 2 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत. वा किती जरी जखमी झाला तरी शिकार कधी करायचं विसरत नाही, त्याच प्रकारे फलंदाजी करतोय तो म्हणजे बोरीच्या मालचा सागर भागावकर. काय वाटतं तुला? अप्रतिम, म्हणजे त्याच्या फलंदाजीसाठी मात्र आता गवळी समाजात प्रसिद्ध असलेला हा सागर महागावकर मात्र आपल्या गावासाठी, नावासाठी नाही तर गावासाठी ते लढताना दिसतो. म्हणजे सागर महागावकर. मारा करे विशाल. परत एकदा ब्लॉकलचा मारा होता, गॅप मध्ये चेंडू मिसफील्ड आणि हा नशिबाचा चौकार दान होतोय तो म्हणजे बोरीचा माल या संघाला. डीजे क्षेत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागते ती बिनबाद 18 धावा आणि जर 17 धावा आणि जर आरसीसी गवलवाडी संघाला महाविजेतेपद पटकवायचं असेल तर मात्र 18 धावा करायच्या आहेत. पण एकट्या सागर महागावकरांनी जरी फलंदाजी केली असती तरी ते 10 खेळाडूंचं महत्व देखील तेवढंच आहे. क्षेत्ररक्षण देखील करणारा महत्वाचा खेळाडू देखील त्या संघामध्ये ठरतोय, कारण का तेवढे क्षेत्ररक्षणाचा देखील सहकार्य सागर आज जर शेवटचा चेंडू आपण पाहिला असेल तर तो मात्र मिसफिल्डिंगचा चौकार होता. नशिबाचा चौकार का म्हटलं जातं? कारण गरजेच्या वेळेला मात्र ते धावा त्या संघाला मिळाले आहेत. कुठेतरी त्या धावा कमी करण्याचा मानस असता, परंतु मिसफिल्डिंग मुळे त्या धावा वाढल्या. आपलं आव्हान वाढलं. सुरेश एक मिनिट. आरके बॉय जरा फास्ट 2 फलंदाज पाठवायचे आहेत गवलवाडीचे. आतापर्यंत हा गवळी चषक जिथे झाला तिथे आरसीसी गवलवाडीचा हा वर्चस्व राहिला होता आणि ते फायनल मध्ये देखील पोहोचलेले आहेत. कोण होणार 2024चा विजेता ग्रँड फिनालेचा? आरके बॉईज की आरसीसी गवलवाडी? पाहायला लगेचच आपल्याला मिळेल रिझल्ट. सकाळपासून सूरज सांगायला आवडेल एकाही गोष्टीचा वादविवाद न होता हे सामने परिपूर्ण होत आहेत. याचा आनंद आम्हाला युवा पिढीला मिळतोय, कारण आतापर्यंत क्रिकेटला थोडंसं कुठेतरी लालगोट लागलं जातं, पण या गवळी समाज आणि तळा तालुक्याची चांगली जबाबदारी घेऊन आता परिपूर्ण सामने केले. तुला काय वाटतं? खरं तर जिथे प्रयत्न अतूट असतात ना तिथे मात्र अडथळे खूप कमी येतात आणि आज आपल्या ह्या गवळी समाज बांधवांनी, गवळी कमिटी असतील किंवा क्रीडा कमिटी असेल, आपला यादव चॅरिटी ट्रस्ट तळा शाखा यांनी जो प्रयत्न केला कुठेतरी ते प्रयत्न आज मात्र इथं 100% यशस्वी होताना दिसत आहेत. कारण आपले संघ खेळत असताना मात्र आपण वेळेचं भान राखून आपल्या नियमांचं पालन करून मात्र आता आपण इथे क्रिकेट पूर्ण करतोय. श्रीकृष्ण चषक 2024 पर्व 3. कोण होणार महाविजेता? या एका ओव्हर नंतर आपल्याला समजणार आहे, कारण एकामेकांसमोर उभे ठाकले ते म्हणजे आरके क्रिकेट संघ बोरीचा माल वर्सेस आरसीसी क्रिकेट संघ गवलवाडी. एक बाजूला आहे मोहन गायकर तर दुसऱ्या बाजूला आहे गजानन वरणकर. पहिला चेंडू सूरज नक्कीच सांगावं लागेल, जिथे दैसरला आरके चषक झाला होता तिथे 5000चा सामनावीर ठरला होता तो हा मोहन गोलंदाज आहे बोरीचा मालकडे. पण षटकारांचा किंग आपल्या गवळी समाजामधला आरसीसी गवलवाडीचा अजूनपर्यंत वरणकर सलामीवीर फलंदाज अजूनपर्यंत पिचवर आहे. षटकार मॅच आणू शकतो आपल्याकडे. आपल्याला काय वाटतं या मॅच बद्दल? बेस्ट वर्सेस बेस्टची होणारी ही लढाई. लेग ग्लान्स फाईन लेगच्या दिशेने जाणारा हा चेंडू तेवढी सुरेख फिल्डिंग मात्र 2 रन घेण्यापासून वंचित नाही ठेवू शकला. अशा प्रकारे 2 चेंडू 2 धावा. पहिला चेंडू मात्र ब्लॉक होलचा होता, त्यासाठी तारीफ करावी लागेल ती मोहन गायकरची. आणि त्यानंतर सुवर्ण संधी आहे विनायक महाडिक साहेबांकडून. जो कोणी षटकार लगातार हॅट्रिक मारेल त्याला 1001 रुपयाची रोख रक्कम असेल. अजूनपर्यंत 3 षटकार कोणी लावले नाहीत तो चान्स आहे गजानन वरणकरांचा. व्हाईट्स पंच आमच्याकडे होतात, व्हाईट्स दंडित केलं जातं. अवांतर चेंडूवर होणारी ही एक धाव आणि परत एकदा काळजीची गोष्ट असेल ती म्हणजे आरसीसी गवलवाडी या संघाला, कारण गजानन वरणकर मात्र ऑफ स्ट्राईक जात आहेत. आता मात्र धुरा असेल फायनलचा हा सामना, फायनलचा हा द्वंद्व जिंकवून देण्याचा आपल्या गावासाठी सुदर्शन वर. आणि तेवढा ताकदीचा फटका मात्र
मिस फिल्डिंग होते, काहीसे गचाळ क्षेत्ररक्षण आणि तेवढीच सुंदर फिल्डिंग मात्र बॅकअप होत आहे. 2 रन घेण्यात यशस्वी. सुदर्शन कुठेतरी थांबवतोय गजानन वरणकर यांना, कारण मला असं वाटतं सेमीफायनल मध्ये तुटून पडला होता तो सुदर्शन. आता मात्र युवा कुठेतरी एक्सपिरियन्सवर भारी पडताना दिसत आहे आपल्या या फायनलच्या सामन्यामध्ये. एक मॅच आपण पाहिली होती इंडिया पाकिस्तान, तेव्हा विराट कोहलीने परिपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन, पाकिस्तानच्या दिवाळीचा सीझन होता आणि विराट कोहलीने आपल्या हिंदुस्थानाला पूर्ण विजयाचा जल्लोष करून दिला होता. त्याचप्रमाणे सुदर्शन करू शकतो का आपल्या गौलवाडीचा जल्लोष? तेच आता पाहणं मात्र आपल्याला बाकी आहे, कारण हा फायनलचा सामना इथं आपल्या समोर रंगलाय. श्रीकृष्ण चषक 2024 हा महाफायनल, मेगा फायनल. परत एकदा ब्लॉकलचा मारा होता, तटवलेला आहे चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे फिल्डर हजर आहे, मात्र एक धाव घेण्यात यशस्वी. 4 चेंडू आणि 7 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे, ती म्हणजे आरसीसी गौलवाडी या संघाला. आणि मात्र स्ट्राईकला कोण आहे, तर ज्याची सिक्सर किंग म्हणून ओळख आहे गवळी समाजात, तळा तालुक्यात, असे सर गजानन वरणकर, मॅन फ्रॉम गौलवाडी. अचूक फलंदाजी करावी लागेल गजानन वरणकर सरांना. एक बॉल मध्ये षटकार जातो, गरजेचा षटकार आलाय आर पार आणि सीमारेषा पार षटकार. डीजे षटकार ठोकलाय. मी आहे ना माझ्या गावासाठी, माझ्या नावासाठी नाही तर माझ्या संघासाठी. परत एकदा मोहन गायकर. ओ हो हो, चेंडू हवेत आहे, स्वतः प्रयत्न करतोय मोहन गायकर. अशा प्रकारे श्रीकृष्ण चषक 2024 मानकरी महाविजेता बोरीचा माल, आरके क्रिकेट संघ बोरीचा माल. काँग्रेस.